नमस्कार, सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। सिंहगड रोडवरील वाहतुकीला दिलासा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन। विरोधी पक्षनेता असताना जे बोलून दाखवत होता ते आता करा, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। नांदेडमध्ये घरातील महिला सुनबाईंची पूजा करून गौरीपूजन सण साजरा आणि 3D रांगोळीतून साकारलं बाल गणेश बाप्पाचं रूप। नमस्कार, मी इंदिरा। ठळक बातम्यानंतर आता पाहूया सविस्तर वृत्त। पुणे शहरातील वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील नव्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय। हा पूल अनेक दिवसांपासून प्रलंबित होता, अखेर आज उद्घाटन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय। या पुलामुळे सिंहगड रोडवरील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे। विरोधी पक्ष सत्तेत असताना त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही असं सत्ताधारी पक्षाकडून नेहमी म्हटलं जातंय आणि शरद पवार यांच्याकडे बोट दाखवलं जातंय। त्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागील वक्तव्याचा दाखला देत मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता असताना त्यांनी म्हटलं होतं, व्हेन द इयर इज अ विल देअर इज अ वे, देअर इज नो विल देअर इज कमिटी अँड सर्वे। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा आधार घेत सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावलाय। बारामतीमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूया। त्यावेळी पवार साहेबांचं सरकार होतं, त्यावेळी का आरक्षण दिलं गेलं नाही असा प्रश्न सातत्याने सत्ताधारी विचारतात। सातत्याने मी देवेंद्रजींना खूप विनम्रपणे प्रश्न विचारले। ते विरोधी पक्ष नेते असताना म्हणाले होते, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, व्हेन देर इज नो विल देर इज कमिटी, सर्वे आणि रिपोर्ट। आज 250 खासदार आमदार 300 खासदारांचं त्यांचं सरकार आहे, त्याच्यामुळे एवढी मोठी सत्ता असताना हे का नाही देते हा प्रश्न ना आता वास्तव आता आहे ना। काल मी 10वीत जास्त अभ्यास केला असता तर बोर्डात पहिली आले असते असं बोलण्यात काय पॉईंट आहे। आत्ता वास्तव काय, आमचं घर फोडलं, आमचे पक्ष फोडले, ताकद वाढवायचा प्रयत्न केला, झालं ना, केलं नसतं। नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामचंद्र येईलवाड हे गेल्या मागील 5 वर्षापासून आपल्या घरातील महिला सुनबाईंची पूजा आरती करून गौरीपूजन सण साजरा करतात। आपल्या घरातील महिलांना खऱ्या अर्थानं लक्ष्मी समजून त्यांची पूजा करून त्यांचा सन्मान करावा असं रामचंद्र येईलवाड यांनी यावेळी सांगितलंय। महाराष्ट्रच नव्हे तर आपल्या देशामध्ये घराघरामध्ये हा उत्सव साजरा होत असतो, पण पारंपरिक जो उत्सव आहे ते पत्राच्या लक्ष्म्या, लाकडाच्या लक्ष्म्या, त्याला साड्या गुंडाळून ही आमची खरी लक्ष्मी म्हणण्यामध्ये 21व्या शतकात जाणारा भारत देश आणि त्यामधले आमचे सगळे देश बांधव धन्य मानत असतात। ही मनाला खंत वाटत होती आणि माझ्या कुटुंबात रामचंद्र येईलवाड आमचे पंजोबा, तेव्हापासून घट नाही, सट नाही, लक्ष्मी नाही, गुढी नाही, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम असं हे भक्तिमय असलेलं कुटुंब आणि त्यामध्ये इतर कुठल्याच छोट्या मोठ्या कार्यक्रम आमच्याकडे नसायचे। आणि शेतकरी चळवळीत गेल्याच्या नंतर लक्ष्मी मुक्ती हा कार्यक्रम शरद जोशींच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजला, तो आम्ही संगूच्या वाडीतही घेतला। पण ते आता माझी पत्नी आणि आम्ही 4-5 भाऊ, आमच्या 5 भावंड होते, पण मला तो कार्यक्रम घेता येणार ना, माझी लक्ष्मी म्हणून ती वडिलांनी घ्यायला पाहिजे होता। पण ज्या दिवशी आम्हाला सुना घरात यायला सुरू झाल्या, लक्ष्मीच्या पावलानं आमच्या कुटुंबामध्ये सुनांचं आगमन सुरू झालं। एक सून होती तेव्हा आम्ही नाही केलो, जेव्हा जोडी झाली तेव्हापासून आम्ही ही सुरुवात केली। सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना भंडाऱ्याच्या गणेशपूर येथील प्रसिद्ध रांगोळीकार चित्रा वैद्य यांनी 3D रांगोळीतून बाल गणेश बाप्पाला साकारलंय। 4x3 फूट आकाराची ही बाल गणेश रांगोळी त्यांनी घरी साकारली आहे। ही रांगोळी बघण्यासाठी गणेश भक्त त्यांच्या घरी गर्दी करतायत। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ब्रेकिंग न्यूज, मास्तरांना घ्यायची आहे शाळा। मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या, व्यवस्थित सिनेमा शिकलेले, पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे। तुम्ही शहरातून काढाल, पण मनातून कसं काढणार? छोट्या कबीरचे अश्रू अनावर। एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता। कबीर सेटवरती पण आहे ना, त्याचे
कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं. त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकल्या होत्या. खंड्या म्हणजे एक डॉग. का रडली श्यामची आई? जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाल्या पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईसह संपूर्ण भारतात लहान मुलांमध्ये फुफ्फुसांच्या संसर्गाशी संबंधित आजारामध्ये चिंताजनक वाढ दिसून येते. यामागील मुख्य कारण म्हणजे अत्यंत संसर्गजन्य ह्युमन रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस, जो विशेषतः 2 वर्षांखालील मुलांच्या फुफ्फुसांवर परिणाम करतोय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात राजकीय तापमान वाढलंय. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले असून पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरासमोर काँग्रेसने जोरदार आंदोलन केलंय. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या वर्धमान नगरातील जलसंपर्क कार्यालयाच्या पाठीवर भाजपा कार्यकर्त्यांनी शाईफेक केली असा काँग्रेसचा आरोप आहे. त्याचा निषेध म्हणून काँग्रेस रस्त्यावर उतरलंय. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी पाहायला मिळालाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपोषणकर्त्यांची होत असलेली अवहेलना सहन न झाल्याने नितीन माणिक चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मराठा समाज हळहळून निघालाय. या घटनेची माहिती समजताच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुगाव येथे जाऊन आज चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन करताना या शोकांतिकेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. यांनी जी आत्महत्या करून स्वतःची जीवनयात्रा संपवली. समाजाला आरक्षण मिळत नाही याच्यासाठी त्याची धडपड आहे आणि समाजाला आरक्षण मिळावं ही त्याचा खूप मनोमन इच्छा असल्यामुळे समाजाला माझ्या आरक्षण मिळत नाही आणि समाजावर अन्याय होतोय. समाजाच्या लेकरांना शिक्षण मिळत नाही, लेकरांना नोकरीत न्याय मिळत नाही, त्याच्यासाठी त्यांनी जी जीवनयात्रा संपवली ती अति दुःखद घटना आहे. अशी घटना घडू नये आणि घडलेली आहे. त्याची आता 2 मुली छोट्या छोट्या आहेत. त्याची पत्नी, भाऊ, आई, वडील यांना सर्वांना एवढ्या दुःखात ते कुटुंब आहे. या कुटुंबाला त्या दुःखातून सावरावं याच्यासाठी सांत्वन करून मी त्यांना भेट पण केली आणि त्या कुटुंबाची जबाबदारीसुद्धा खासदार म्हणून माझी जी काही घेता येते ते मी त्या मुलींच्या शिक्षणाच्या वगैरे पद्धतीने घेणार आहे. आणि त्याच्यावर जे समाजासाठी त्याने बलिदान दिले त्या समाजाला सुद्धा न्याय देण्यासाठी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील तिथं उपोषणाला बसलेले आहेत. समाजाला पण न्याय मिळेल, पण समाजाला न्याय मिळण्यासाठी अशा कुणी टोकाचं पाऊल उचलणे असं सर्वांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की अशा पद्धतीने तुम्ही एखादा टोकाचं पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली आणि आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपल्याला आपलं जीवन संपवायचं नाही आहे. आपणच गेल्यानंतर पुढं काय राहणार. सर्वांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन ही लढा आपल्याला लढायचा आहे आणि या लढ्यामध्ये आपल्याला सर्वांना प्रामाणिकतेनं लढा लढून आपल्याला न्याय मिळवायचा आहे. याच्यासाठी सर्व समाज झटतोय. त्याचं नेतृत्व आदरणीय मनोजदादा करतायत. तुम्ही सर्वजण त्यांना साथ देताय आणि सर्व समाजासाठी तुम्ही अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलणे असं मी सर्वांना आव्हान करतो. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ वांदुरी हत्तीण वनतारा केंद्रात गेल्यानंतर कोल्हापूरसह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर वनतारा केंद्र, राज्य सरकार आणि नांदणी मठाच्या वतीने पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी करण्यात आली. परंतु या न्यायालयीन लढाईमध्ये वारंवार निराशा पदरी पडत असल्याने पुन्हा एकदा राजू शेट्टी आक्रमक झाले. बास झाला कोर्टातील टाइमपास. महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत करा, अन्यथा पुन्हा अंबानी कुटुंबियांविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याचा सज्जड इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. आज सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारचे वकील धर्माधिकारी यांनी पुन्हा एकदा न्यायमूर्ती पार्टीवाले यांना विनंती केली. नांदणीचा माधुरी हत्तीला जो वनताराकडे सोपवलेला आहे त्या हत्तीला पुढील उपचारासाठी महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी परवानगी द्यावी. परिस्थिती बदललेली आहे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनंच त्यांनी विनंती केली. गेल्या आठवड्यातही त्यांनी कोर्टासमोर विनंती केलेली होती. कोर्टानं पुढील तारीख देण्याचं कबूल केलं होतं, पण परत तारीख मिळत नाही, सुनावणी होत नाही. म्हणून आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी कोर्टाला आठवण केली की न्यायमूर्ती पार्टीवाल तेच आहेत ज्यांनी माधुरी हत्तीला वनताराकडे सोपवा अशा प्रकारचे आदेश दिलेला होता. तेच पार्टीवाल आहेत आणि त्यामुळं माझ्यासारख्याच्या मनात शंका येते की खरोखरच न्यायमूर्ती याबद्दल काही त्यांच्या मनात निगेटिव्ह विचार आहेत का काय. खरं तर मी राज्य सरकारला सुद्धा इशारा देणार आहे की आता बस झालं कोर्टातले टाइमपास.
जर आम्हाला लवकर हत्ती मिळाला नाही तर मग पुन्हा ज्यांनी आमचा हत्ती हिरावून घेतला त्या अंबानी कुटुंबियांना पुन्हा एकदा टार्गेट केल्याशिवाय राहणार नाही. माझ्याबरोबर मेरठचे सुदीप जैन आहेत, अनिल गुळी आहेत नोएडाचे. आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे देशव्यापी पुन्हा एकदा आंदोलन आम्हाला करावं लागेल. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मराठा आरक्षण प्रश्नी सरकार म्हणून आमची सामंजस्याची भूमिका आहे. मराठा आरक्षण प्रश्नी नक्कीच तोडगा निघेल असं विधान गृह ग्रामीण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलंय. मागील 4 ते 5 दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाला घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या बाबत न्यायालयाने त्यांना काही सूचना दिलेल्या होत्या ज्याचं पालन आंदोलकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत नाही असं भोयर म्हणाले. समाजाच्या माध्यमातून मागचे 4 ते 5 दिवसापासून मुंबईला आझाद मैदानात आंदोलन त्यांच्या आरक्षणाकरता सुरू आहे. ह्या आंदोलनाच्या संदर्भात न्यायालयानं आपल्या काही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या ज्याचं पालन आंदोलकांकडनं त्या ठिकाणी पूर्णपणे होत नाही आहे. परंतु सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. वारंवार आम्ही आंदोलकांना देखील विनंती केलेली आहे की कायदा व सुव्यवस्था बाधित न होता त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांनी आपलं आंदोलन त्या ठिकाणी सुरू ठेवावं. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आंदोलकांसोबत चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघून हे शांत काहीतरी मार्ग. गोंदिया तालुका अंतर्गत असलेल्या बिरसी या ग्रामपंचायत अंतर्गत अवैध दारू आणि गांजा विक्री होत असल्याने त्याविरोधात संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये बिरसी ग्रामपंचायत येथील ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थी, युवक आणि महिला देखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. काल रोजी ग्रामपंचायत बिरसी येथून निवेदन आलं होतं की अंमली पदार्थ अवैधरित्या इथे घेतले जातात. तर त्याच्याबद्दल आम्ही जनजागृती मोहीमसाठी ग्रामपंचायत बिरसी यांच्या सहकार्याने आणि प्राथमिक शाळा मराठी येथील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अंमली पदार्थांच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी आजची रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या कारणाने गावातील लोकांमध्ये अंमली पदार्थांविरुद्धची जनजागृती करून त्यांचं भविष्य हे सुखकर हो याच्यासाठी. कारण अंमली पदार्थाच्या सेवनामुळं भरपूर कुटुंबाचं नुकसान होतं. त्यांनी जे कमवलेला पैसा वगैरे सगळं याच्यामध्ये अंमली पदार्थाच्या खरेदीमध्ये जातं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण ढासळली जाते. या कारणाने आम्ही आजची ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार गावातील 7 ते 10 हजार एकर गायरान जमिनीसाठी गावकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून लढा पुकारलाय. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील गायरान जमीन एका शिक्षण संस्थेने लाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. शिक्षण संस्थेने घेतलेली गायरान जमीन परत ग्रामपंचायतीस मिळावी यासाठी 15 ऑगस्ट पासून ग्रामपंचायतीस समोर गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले. याची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज बोलावलेल्या समन्वय बैठकीसाठी शेकडो वाठारचे गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडून जमीन परत मिळवण्याचा निर्धार केलाय. तर आम्ही ग्रामस्थ वाठारतर्फे वडगाव तालुका हातकणंगले, मी राजहंस तुकाराम भुजंगे, आमच्या गावामध्ये गट नंबर 113 ब नावाची गायरान जमीन आहे. ही 10 एकर जमीन तलाठी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटी आणि बोगस कागदपत्रे तयार करून गायरानाची जमीन लाटलेली आहे. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ इथले विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या आजोबाच्या नावाने ही संस्था आहे. या संस्थेचे चेअरमन विजयसिंह माने आहेत. हे इथले केडीसी बँकेचे सध्याचे विद्यमान संचालक आहेत. यांचे हे लागेबांधे असून यांनी एकत्रितपणाने बोगस कागदपत्रे तयार करून गावाची गायरान जमीन या ठिकाणी लाटलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन गेल्या 6 महिन्यापासून गाव उपोषण चालू आहे 15 ऑगस्ट पासून. याच्याकडे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तिथे विद्यमान आमदार, विद्यमान खासदार आले नाहीत. मात्र 26 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती सुनावणी लावली आणि आज अचानक समन्वयाची बैठकीचे नाटक करून या ठिकाणी खासदार आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे आमच्या गावाला इथे बोलवले आणि या बैठकीतून समन्वय साधण्याची नाटकं या ठिकाणी चालू आहेत.
मला संबंध महाराष्ट्राला एवढं सांगायचं आहे, अखंड महाराष्ट्रामध्ये गायरानाच्या जमिनी लुटणारे टोळी बांधवाने या ठिकाणी झालेले आहेत आणि गायरानाच्या जमिनी वाचवण्यासाठी आमच्या गावाला बंड पुकारलेला आहे. म्हणून आमचं गाव गेल्या 17 दिवसापासून उपोषणाला बसलेलं आहे. उपोषणकर्त्यांना भेट द्यायला आमदार खासदारांना वेळ नाही, मात्र आमच्या गावाला अशा प्रकारच्या नोटिसा जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे काढून या ठिकाणी समन्वयाच्या बैठकीची नाटकं करण्यात आलेली आहेत. एवढंच नाही तर आम्ही या बोगस कागदपत्रांची होळी केली, त्यावेळी गावातल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून या संस्थेचे अध्यक्ष विजय माने यांनी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्टला तिरंग्याची शपथ घेऊन आमचं गाव डोक्याला कठीण बांधून या लढ्यामध्ये उतरलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, गायरान जमीन या ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुठल्याही शोषण करताना देता कामा नये. ही खाजगी व्यावसायिक संस्था आहे, यांनी शाळेच्या नावाखाली क्रीडांगणाच्या नावाखाली जागा मागून तिथे मोठमोठ्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत आणि आता आम्ही 10 एकर जागा आमच्या गावाची वाटण्याचा प्रयत्न केला. जालना शहरातील वली मांबू दर्गा परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास 2 गटांमध्ये तुफान दगडफेक झाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर दोन्ही गटातील लोक पसार झाले. पोलिसांच्या माहितीनुसार या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नसून काही वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींवर सुमोटो गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे. वली मोहम्मद दर्गा आणि आजूबाजूचा परिसरचा हा एरिया आहे. इथे अंदाजा 11-11:30 दरम्यान पोलिसला अशी माहिती भेटली होती की काहीतरी लोक जमलेले आहे आणि काहीतरी भांडण होत आहे. लगेच पोलीसची गाडी इकडे आल्यावर काही एका दगडफेक होताना दिसली आणि तसेच काही लोक जमलेले होते आजूबाजूच्या गल्ल्यामध्ये. तर पोलिसनी लगेच सदर बाजार पोलीसची गाडी होती, त्यांनी इतर फोर्स बोलवला आणि सर्व लोकांना हाकलून दिलेला आहे. आतापर्यंत कोणीही काही इंजर्ड वगैरे आतापर्यंत नाही आलेला आहे आमच्या समोर, पण थोडाफार प्रमाणात अस्तव्यस्त दगड वगैरे दिसत आहे. 1-2 गाडीचे काच फुटलेले दिसलेले आहे घटनास्थळावरून. त्यातून पोलीस स्वतःहून FIR दाखल. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.